आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। असं वाटतंय की शकुनीची चाल सफल झालेली आहे। विनाशाची ती काळी रात्र अशी चालत येते। ज्या रात्री ती महाअग्नी प्रकट होणार आहे, महाअग्नी ज्यात पांडवांच्या संपूर्ण वंशाचा नायनाट होणार, असा नायनाट होणार। आणि तिथे वारणावतच्या लाक्षागृहात मृत्यूची काळी छाया हळूहळू त्यांच्या दिशेने चालून येत होती। आणि पांडव त्या येणाऱ्या संकटापासून अगदी अनभिज्ञ होते आणि आरामात झोपले होते। जा सैरेंद्री, आता तू पण विश्राम कर। होय महाराणीजी। काय झालं? खूप उशीर झाला। ती म्हातारी झोपतच नव्हती। माझे तर हात तुकले तिचे पाय चिपता। अरे आमचा भीम तर भोजनानंतरच झोपी गेला। ऐका, ही गप्पा मारण्याची वेळ नाहीये। सगळा कार्यक्रम नीट लक्षात घ्या। आता मी निघतो आणि बाहेर दुसऱ्या साथीदारांना मदतीला घेऊन तयारीला लागतो। हो, मी गेल्यानंतर तुम्ही आतून दरवाजा बंद करा आणि आपापल्या दालनांच्या बाहेर पहारा करत थांबा। कारण कुठल्याही राजकुमाराला कुठल्याही गोष्टीची कधीही गरज भासू शकते। त्यावेळी तुम्हाला तिथेच हजर असायला हवं, ज्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा संशय यायला नको। आणि ऐका,
अर्ध्या रात्रीनंतर तुम्हाला कोकिळ पक्षाचा आवाज सलग 3 वेळा ऐकू आला तर समजून घ्या की आग लागणारच आहे. म्हणून तात्काळ बाहेर पडून जितक्या दूरवर जाता येईल पळून जा. कारण जेव्हा लाक्षागृह जळत असेल तेव्हा त्याची आग भयंकर असेल, खूपच भयंकर. अच्छा, तर मग मी येतो. तुम्ही आतून दरवाजा लावून घ्या. जशी आज्ञा. या. चला, आपण सगळ्यांच्या दालनात एक एकदा पाहून येऊया की ही लोक आरामात झोपलेत की नाही. तुम्ही जा, मी नाही येणार. ती म्हातारी पुन्हा जागी झाली तर पुन्हा पाय चेपायला सांगेल मला. मी तर तोपर्यंत जेवून घेते बाबा. चांगलं आहे, परंतु आमच्यासाठी पण थोडं भोजन ठेव बाकी. तू काय मला भीमाची बहीण समजून ठेवलंयस? वीरसेन, शत्रू आले.
महाराज नाही, ऐका महाराज, नाही. मारे कर्या, तू आमच्या सेवकाला मारून टाकलास. आता तूही जिवंत राहणार नाहीस. महाराज, हा तुमचा सेवक नव्हता महाराज, तुमचा शत्रू होता. आपला जीव वाचवण्यासाठी तू खोटं बोलतोयस का? आता तूही जिवंत नाही राहणार. मी स्वतःच्या डोळ्यांनी तुला त्याची हत्या करताना बघितलंय. माझ्याशी खोट नको बोलूस तू. नाही राजकुमार, मी खरं सांगतोय. राजकुमार, मी खरं तेच सांगतोय. ते लोक तुमच्याशी दगा फटका करून तुम्हाला मारणार होते. राजकुमार, मी खरं बोलतोय. ते लोक तुम्हा सर्वांची हत्या करणार होते. हे असं खोटं नाटक सांगून तूही जिवंत नाही राहणार आहेस. राजकुमार, मी खोटं बोलत नाहीये, हे सत्य आहे. हे एक खूप मोठं कारस्थान आहे. हा महाल लाखेने बनवला आहे, ज्याला आता आग लावणार आहेत. भीम, सोडून दे त्याला, सोड. जे काही तू आता बोललास त्याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे? पुरावा? तर मग या माझ्या बरोबर. ही बघा, ही बघा लाख. ही बघा, ही बघा लाख. ही बघा, बघा, हा पूर्ण महाल लाखेपासून तयार केला आहे. आणि हे घ्या, महामंत्री विदुरांचं पत्र. काकांचं पत्र. जेवढ्या जास्त मशाली तयार कराल तेवढं चांगलं आहे. सगळं लाक्षागृह एकदमच जळून जाईल. महामंत्री विदुरांनी वारंवार हेच सांगितलं आहे की आपण तात्काळ ब्राह्मणांच्या वेशात लवकरात लवकर हस्तिनापुराच्या सीमेवरून बाहेर पडा. जर दुर्योधनाला समजलं की तुम्ही या लाक्षागृहाच्या आगीतून वाचलात तर तो नगरात गावागावात आपले सैनिक पाठवून तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करेल. योग्य वेळ आली की विदुरजी तुम्हाला आपल्या मूळ रूपात प्रकट होण्याविषयी सांगतील. आता आपण कृपा करून ही वस्त्र धारण करा. तोपर्यंत आम्ही इथून भुयार खणायला सुरुवात करतो. तिकडून दुसऱ्या बाजूने माझे साथीदार भुयार खोदत इथपर्यंत पोहोचलेच असतील. सर्व मशाली तयार ठेवा. तुम्ही लोक चारही बाजूंनी लाक्षागृहाला वेढा घाला, जेणेकरून बाहेर पडायचा कुठलाही मार्ग उरणार नाही. एकीकडे वज्रदत्त आणि त्याचे साथीदार महालातून भुयार खणायला सुरुवात करतात, तेव्हा 5 पांडव ही त्यांना मदत करण्यासाठी पुढे येतात.
लवकर करा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. झालं, असं वाटतं आहे की आपण लाक्षागृहाच्या खालीच आहोत. ऐका, दुसऱ्या बाजूने वज्रदत्तही भुयार खोदत आहेत. हे ऐक, खणल्याचा आवाज येतो आहे. चला लवकर करा. आपल्या साथीदारांना बाहेर पडण्यासाठी एक इशारा द्या.
भयंकर आग. आता कुणालाही या भुयाराबद्दल कळणार नाही. युवराज, आपण लगेचच चला. नावाडी प्रतीक्षा करत आहे. चला युवराज. चला चला. या राजमाता, चला. हो, चला चला चला. या चला, या लवकर या. चला. अरे कसे लोक आहात? सर्व जण मिळून तमाशा पाहतात. आत 5ही पांडव जळत आहेत आणि इथेच उभे राहून नुसत्या गप्पा मारतात. जा, पाण्याचे हंडे भरून घेऊन या. अरे आग विझवायचा प्रयत्न तरी करा. चला. हो हो हो, चला चला रे. पाणी घेऊन येऊया. चला चला लवकर चला. टाका टाका. अभिनंदन सरदार, अभिनंदन. अग्निदेव किती प्रसन्न झालेत पहा. अरे अग्निदेवाचं काय घेऊन बसलास? जेव्हा आपले शकुनी देव प्रसन्न होतील तेव्हा बघा आपल्या कामाचं काय बक्षीस मिळेल ते. डोळे पांढरे होतील तुम्हा सर्वांचे. नदी पार केल्यावर सरळ उत्तर दिशेने प्रस्थान करा. 10 मैल गेल्यावर 4 वटवृक्ष सापडतील. त्या चतुर्वटीपासून पश्चिम दिशेला 20 मैल गेल्यानंतर एक छोटीशी टेकडी लागेल. ती टेकडी पार केल्यानंतर सरळ चालत राहा. तिथे कुठलंही गाव नाही, केवळ काही वनवासी प्रजाती आहेत. तिथेच हस्तिनापूर राज्याची हद्द देखील संपते आणि पांचाळ राज्याची सीमा सुरू होते. आपण पांचाळ राज्यात काही काळ याच ब्राह्मण वेशात फिरत राहा. तिथेच महामंत्रींचा आदेश तुम्हाला मिळेल. पहा त्या बिचारा कुंतीचा काय दुर्दैव आहे. 5ही तरुण पुत्रांबरोबर आगीत जळून मरण पावली. तसं पाहायला गेलं तर महाराणी होती, परंतु या आयुष्यात काय सुख मिळालं तिला. एक गोष्ट जरा विचित्र आहे. इतका मोठा महाल जळून राख झाला, परंतु या दगड विटांचा काहीच पत्ता नाही. अरे मला तर यात काहीतरी काळबेरं वाटतंय. हे दुर्योधनाचं काही कारस्थान तर नसेल ना? असू शकतं. असं ऐकलंय जेव्हापासून युधिष्ठिराला युवराजपद बहाल केलंय तेव्हापासून त्याच्या मनात ईर्ष्या आणि द्वेषाचा अग्नी पेटला होता. त्या द्वेषाच्या अग्नीत आज त्याने 5ही पांडवांना जाळून टाकला आहे. झालं झालं. आता त्याच्या मनातली सोडाची आग शांत होईल. आता त्याला समाधान मिळेल. समाधान नाही, कदापि नाही. त्याला समाधान कधीही नाही मिळणार. लक्षात ठेवा, केलेलं कुठलंही पाप मनुष्याचा आत्मा आयुष्यभर आतल्या आत पोखरत राहतं. असं भीषण कृत्य त्याला तर आता आयुष्यभर समाधान नाही मिळणार आणि शेवटी त्याचा अंतही तितकाच भयानक असेल.
राजमाता आणि युवराजांच्या चरणांशी सेवकाचा सादर प्रणाम. वज्रदत्त, तुझ्या मदतीसाठी आम्ही सदैव तुझे ऋणी राहू. विदुर काकांना आमचा नमस्कार सांग. हो युवराज. आणि काकांना हेही सांगा की त्यांनी भीम आणि अर्जुनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. आम्ही दोघे असताना युवराज युधिष्ठिरचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि हेही सांगा, त्यांच्या आज्ञेनुसार आता तरी आम्ही अज्ञातवासात जात आहोत खरे, परंतु फार वेळ आम्ही या भिकाऱ्यांच्या वेशात नाही राहू शकत. आपल्या मोठ्या भावाचा अधिकार परत मिळवून देण्यासाठी अर्जुन आपल्या धनुष्याच्या टोकाने हस्तिनापुराचे दरवाजे ठोठावत येईल. अर्जुन. वज्रदत्त, बोला. विदुर काकांना तू असं काहीही सांगणार नाहीस. त्यांना केवळ इतकंच सांग की आम्ही त्यांच्या पुढच्या सूचनेची प्रतीक्षा करू की आम्हाला पुढे काय करायचं आहे. तात भीष्म पितामह, विदुर काका जसं सांगतील तसं करणं आमचं कर्तव्य असेल. ठीक आहे युवराज. चला मातोश्री. चल अर्जुन. वीरसेन, तू त्वरित घोड्यावर स्वार होऊन निघ आणि महामंत्र्यांना जाऊन सूचना दे की त्यांची योजना यशस्वी झाली आहे. हे विधात्या, माझ्या नशिबातच हे दृश्य पाहणं लिहिलं होतंस की मी माझ्या डोळ्यांनी आपल्या युवराजांची अशी झालेली अवस्था पाहू. आता मी महाराजांना कसं तोंड दाखवू. या अग्निकांडाने आपल्या वारणावतावर कायम स्वरूपी कलंक लावला आहे. कलंक लावला आहे. हे प्रभू, हे दृश्य पाहण्याच्या आधी मी मेलो का नाही. मेलो का नाही. मला क्षमा करा महाराणी कुंती. मी आपले रक्षण नाही करू शकलो. हे भीम, हे अर्जुन, हे भीम, हे अर्जुन, तुमच्यासारखे महाबली आणि महापराक्रमी योद्धे या जगात पुन्हा कसे निर्माण होतील. कसे निर्माण होतील. हे नकुल, हे सहदेव, हे नकुल, हे सहदेव, हे
काय झालं रे? अरे देवा, हे काय झालं? किती भयानक षडयंत्र होतं. जर आपण त्यावेळी झोपेत असतो तर सगळं काही भस्मसात झालं असतं दादा. होय नकुल, आज तर विदुर काकांनीच आपला जीव वाचवला. आपण त्यांचे आभार मानायला हवेत. त्यांचे जितके आभार मानू तितके कमी आहेत. अवश्य, त्यांनी खूप उपकार केले आहेत तुम्हा सगळ्यांवर. त्यांचे आभार निश्चितच मानायला हवे. परंतु ज्यांनी आपल्या प्राणाचे रक्षण केले आहे त्यांनाही हात जोडून नमस्कार करायला हवा तुम्ही. कोणाला मातोश्री? त्याला जो जीवन आणि मृत्यू दोघांचा स्वामी आहे, त्या भगवान श्रीकृष्णाला. हे प्रभू, तुम्ही तर अंतर्यामी आहात. तुम्ही सर्व शक्तिमान आहात. कुठल्या मित्राने मदत जरी करायची म्हटली तर तुमच्या कृपेशिवाय तो मदत करण्यात यशस्वी देखील होत नाही. आमचे प्राण वाचवलेत, आता पुढचा मार्ग देखील सुकर करा. आता आम्हाला न जाणे कुठे, कोणत्या अवस्थेत फिरावं लागेल. हे दीनानाथ, आम्ही जिथे कुठे आणि ज्या अवस्थेत राहू, माझ्यासारख्या स्त्रीच्या मुलांवर सदैव तुमची कृपादृष्टी ठेवा. रक्षण करा, रक्षण करा, रक्षण करा. ये भजन्ति तुमां भक्त्या. अहो भाऊजी, आपण तर उद्ध्वस्त झालो. भाऊजी, अरे गांधारी ताई. अहो भाऊजी, अरे खूप मोठा अनर्थ झाला. अहो भाऊजी, महाराज घात झाला. अरे भाऊजी, घात झाला. अरे हस्तिनापूरचं भाग्य पलटलं. हस्तिनापूरचं भाग्य पलटलं. हस्तिनापूरचा वंशाचा दिवा विझला. हस्तिनापूरचा दिवा विझला. हस्तिनापूरचा दिवा विझला. माझा दुर्योधन तर ठीक आहे ना? माझ्या इतर पुत्रांना काही झालं नाही ना? सांग, बोल 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 शकुनी. अहो नाही भाऊजी, परमेश्वराच्या कृपेने आपल्या दुर्योधनाला काही झालं नाही. तर मग कोणाचा जीव गेला आहे? बोल ना. हस्तिनापुराचा युवराज भाऊजी, हस्तिनापूरचा युवराज युधिष्ठिर. युवराज युधिष्ठिर? युवराज युधिष्ठिर?
युधिष्ठिर, हस्तिनापुराच्या वंशाचा दिवा, काय झालं त्याला? तो गेला भाऊजी, तो गेला हो. तो आपल्याला सोडून स्वर्गात निघून गेला. अरे हस्तिनापुराला शोक सागराच्या अंधारात सोडून गेला हो. तो हे जगत सोडून निघून गेला. काय बोलतोय शकुनी दादा? युधिष्ठिर, माझा प्रिय युधिष्ठिर निघून गेला. ही दुर्घटना कशी घडली? कशी झाली ही दुर्घटना? ते आपलं दुर्दैव गांधारी, ते आपलं दुर्दैव आहे ग. हा घाव कुंतीताई कसा सहन करू शकेल? हे ऐकून तिची काय अवस्था झाली असेल? ती या क्षणी कुठे आहे ती? अगं त्या देखील आता युधिष्ठिरा बरोबरच आहेत, वर गेल्या. म्हणजे त्याही आपल्या 5 पुत्रांसमवेत देवा घरी निघून गेल्या ग, निघून गेल्या. नाही महाराज. अगं कैलासवासी झाल्या त्या. काय बोलतोयस तू शकुनी? कुंती आपल्या पुत्रांसमवेत कैलासवासी झाली, अर्थात सगळे एकत्रच गेले. हे काय बोलतोयस तू शकुनी? हेच तर आपलं दुर्दैव आहे ना भाऊजी. हेच तर दुर्दैव आहे की पांडवांचा वंश पुढे चालवणारा कोणीही आता उरला नाही. नाही दादा, नाही. मुळासहित संपूर्ण वृक्ष मृत्यूच्या नदीत वाहून गेला भाऊजी, मृत्यूच्या दरीत वाहून गेला. दादा, दादा, अशी तुकड्या तुकड्यात बातमी नको सांगूस. देवाच्या कृपेने सगळं एकदाच काय ते सांगून टाक की कुंतीताई आणि तिचे 5 पुत्र काळाच्या गाळात एकत्रच फसले. परंतु ही दुर्घटना झाली कशी? घडलीच कशी ही दुर्घटना? अगं काय सांगू मी गांधारी, काय सांगू. माझं हृदय तर छिन्न विछिन्न झालेलं आहे. म्हणून सगळा वृत्तांत माझ्या तोंडून तुकड्या तुकड्यातच बाहेर येतोय ग. ही बातमी आहेच अशी अगदी भयानक की तोंडातून एकदम बाहेर कशी काय पडू शकेल? सांग ना, कशी काय पडू शकेल? पुढे बोल शकुनी. हो, ही बातमी तशी आहे भयानक. कसे कुंती आणि तिचे 5 पुत्र एकत्रच आगीत जळाले असतील. आगीत भस्मसात झाले. कसे ते वेड्यासारखे जळत्या भिंतीवर धडकून धडकून मदतीसाठी पुकारा करत असतील. नाही. जेव्हा या भयानक दृश्याची कल्पना करतो ना मी, तेव्हा माझा आत्मा थर कापायला लागतो. होय भाऊजी, कापायला लागतो. कशी काय जाणे त्या महालामध्ये आग लागली. आणि अशी आग जिने 4ही बाजूंनी त्या बिचाऱ्यांना वेढा घातला असेल भाऊजी.
आपल्या सैनिकांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला त्यांनी. नगरातील सर्व लोक भांड्यामधून पाणी भरभरून आणत होते, भरभरून. मात्र आग इतकी भयंकर होती की ते काहीही करू शकले नाहीत. शेवटी उरली केवळ राख. आणि त्या राखेत उरले जळलेले 6 सांगाडे. हो, ते 6 हाडांचे सांगाडे. कुंती आणि तिचे 5 पुत्रांचे मिळून 6 सांगाडे. काही उरलं नाही भाऊजी, काहीही उरलं नाही. सहा सांगाडे उरले, 6 सांगाडे. गांधारी, 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 गांधारी. भाऊजी, ही तर बेशुद्ध झाली. दासींनो, दासींनो. अरे दासींनो, लवकर या दासींनो, बघा लवकर या. महाराणी बेशुद्ध पडलेत. लवकर या. काळजीपूर्वक यांना शयनकक्षामध्ये घेऊन जा. काळजीपूर्वक सांभाळू ना. सांभाळून घेऊन जा. सगळं काय ठीक होईल भाऊजी, सगळं काय ठीक होईल. हा, सांभाळू ना. सगळं काय ठीक होईल भाऊजी. Krishna